संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर नोटीस लावण्यात आलेली आहे। पालिकेच्या घरावर बुलडोझर चालवण्याचा पालिकेने इशारा दिलाय। घराचं बांधकाम बेकायदेशीर असल्याचे नोटिसीमध्ये म्हटलेलं आहे। मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर चालणार असल्याची शक्यता आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विशाल, पटेल याच्याच घरामध्ये निदा खान ही लपलेली होती। कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातली ती मुख्य आरोपी आहे आणि 5 ते 10 दिवस ती त्याच्याच घरात आश्रित होती असं पुढे आलंय। या संदर्भात पोलिसांनी गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे आणि मतीन पटेल हा फरार असल्याचं बोललं जाते। त्यातच आता महापालिकेनं सुद्धा कारवाईची सुरुवात केली आहे। त्याच्या घरावर हातोडा चालवण्याचे संकेत महापालिकेने दिले आहे। ज्या घरात निदा खान लपलेली होती ते घर अनधिकृत असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे। इतकंच नाही तर नारेगाव भागातील त्याचे दुसरे घर आणि त्याचं पक्षाचं जे कार्यालय आहे ते सुद्धा अनधिकृत असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे। त्यामुळे तात्काळ 48 तासात या प्रकरणाचा खुलासा करावा, अन्यथा महापालिका हे टाकेल अशा पद्धतीचं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठंतरी आता मतीन पटेल विरोधात महापालिका प्रशासनही आक्रमक झालं असल्याचं चित्र आहे। याबाबत काही तक्रारी होत्या असं महापालिकेचं म्हणणं आहे आणि त्यानुसार आता कलम 126(2) नुसार ही नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि सोमवारपर्यंत मतीन पटेलने उत्तर न दिल्यास महापालिका त्याच्या घरावर, त्याच्या कार्यालयावर आता बुलडोझर चालवणार हे जवळपास स्पष्ट झालं असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल। जी अगदी धन्यवाद विशाल, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।